उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील भेडेवाड्याची पाहणी, तर लवकरच भेडेवाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्यात येईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती. कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. मनोज जरांगेंची आज बीडमध्ये इशारा सभा, मराठा आंदोलन गांभीर्यानं घ्यावं, जरांगेंचा इशारा. मराठा ओबीसी आरक्षणात जाणार म्हणजे जाणार, मनोज जरांगेंचा दावा. तर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्या, त्या सर्वांना आरक्षण मिळालं, जरांगेंचं वक्तव्य. ट्रॅक्टर चालकांना नोटीस दिल्याचं समजलं, आम्ही बैलगाडी घेऊन गेलो तर, जरांगेंचा सरकारला सवाल. अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटतंय मी आंदोलन करावं, जरांगेंचं वक्तव्य. सरकारने किती प्रयत्न केले तरी मी मागे हटणार नाही, मनोज जरांगे आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम. 2 दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या, जरांगेंचं सरकारला आव्हान. मी त्या येवल्याच्या माणसासारखा वेडा आहे का, नाव न घेता मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका. तर गिरीश महाजन यांनी भुजबळांना समज द्यावी, जरांगेंची मागणी. मनोज जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात आज सर्व शाळा बंद. प्रशासनाच्या निर्णयाचा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंकडून विरोध. शिक्षणाच्या हक्कानुसार अशा प्रकारे शाळा बंद ठेवणं चुकीचं असल्याचं सदावर्तेंचं वक्तव्य. जरांगेंना पुन्हा भेटणार, बच्चू कडूंची माहिती. तर मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्याबाबत सकारात्मक, कडूंचं वक्तव्य. सरकार मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांचा दावा. तर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारचं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू, मुश्रीफांची माहिती. 24 डिसेंबर नंतर मराठा आंदोलन झाल्यास पोलिसही पूर्ण तयारी, संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांची माहिती. रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली भाईंदर दरम्यान आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या खोपोली कर्जत दरम्यान पुढील 6 दिवस रात्री 3 तासांचा मेगा ब्लॉक. पळसधरी ते खोपोली दरम्यानच्या कामासाठी ब्लॉक. एसटी महामंडळाला नोव्हेंबरमध्ये 915 कोटींचं उत्पन्न, दिवाळीतील 10% भाडेवाढीमुळे महामंडळाच्या महसुलात वाढ. राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.18%, राज्यात 19 नवीन रुग्णांची नोंद. सिंधुदुर्गमध्ये आढळलेल्या JN1 व्हेरियंटचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. राज्यात कोविडचे 53 ऍक्टिव्ह रुग्ण. मुख्यमंत्री शिंदे, हसन मुश्रीफ, तानाजी सावंत यांची तातडीची बैठक. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 सौम्य, पुढच्या आठवड्यात टास्क फोर्स नेमणार, तानाजी सावंत यांची माहिती. 3 आठवड्यांपासून राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार. कोरोनाचा नवीन व्हेरियंट जास्त घातक नाही, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. पंढरपूरमध्ये लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाबाबत प्रशासन सतर्क. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना. सिंधुदुर्ग आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची चाचणी करण्यात येणार. दिवसाला 100 टेस्ट करण्यात येणार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रशासनाला आदेश. मुंबईतील मागील 24 तासातील हवा गुणवत्ता निर्देशांकाची सरासरी 277 वर. तर पुण्यातीलही प्रदूषण वाढलं, हवा गुणवत्ता निर्देशांक 230 वर. मित्रपक्ष आपले सहकारी आहेत, त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा, नाव न घेता अजित पवारांचा आमदार अमोल मिटकरींना टोला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या गटाच्या बैठकीत महत्त्वाचं वक्तव्य केलं. आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, कुटुंबात कुठेच मॅच फिक्सिंग नाही, अजित पवारांचं विधान. 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर तिन्ही पक्षाचे एकत्रित मेळावे घेणार. तर जानेवारी महिन्यात युवकांचे मेळावे प्रादेशिक ठिकाणी घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीगीर संघाकडून कुस्त्यांचं आयोजन. या कार्यक्रमासह अन्य एका कार्यक्रमाला पवार उपस्थित राहणार.
निवडणूक आयोग कायदेशीर पातळीवर निर्णय देईल आणि तो आमच्या बाजूने लागेल. राष्ट्रवादीच्या सुनावणीवरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींचा दावा. काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. 150 कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी जेलमध्ये रवानगी. सुनील केदार यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका. शिक्षेवर स्थगिती यावी यासाठी याचिका दाखल. न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी केदार आणि इतर आरोपींना रुग्णालयात नेलं. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं डॉक्टरांच्या निगराणीत केदार यांच्यावर उपचार. केदार यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अध्यक्षांकडे करणार. आशिष देशमुखांची माहिती. तर सुनील केदार यांनी नेहमीच सत्तेचा आणि पैशांचा दुरुपयोग केला. भाजप नेते राजीव पोद्दार यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये एसीबीकडून सुधाकर बडगुजर यांची 2.5 तास चौकशी. एसीबीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्याची बडगुजरांची माहिती. वंचितच्या सुजात आंबेडकरांचा इंडिया आघाडीला इशारा. तुम्हाला संधी दिली होती, परत रडत येऊ नका. पुन्हा रडत आला तर ठोकून काढू. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य. इंडिया आघाडीच्या दुटप्पी भूमिकेवर सुजात आंबेडकरची टीका. सरकारच्या कामावर विश्वास असल्यानं अनेक जण आमच्या पक्षात प्रवेश करतायत. आतापर्यंत 50हून अधिक माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं ठाण्यातल्या किसन नगर भागातील अय्यप्पा मंदिरात दर्शन. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पूर्वीच्या मित्रांचीही भेट घेतली. राज्यात भरती प्रक्रिया रखडल्यामुळे 2,44,000हून अधिक शासकीय पदं रिक्त. तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात 9 पैकी 6 OSD बाहेर. मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर मधला फरक कळत नाही. अशा मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. राम मंदिर आंदोलनात उद्धव ठाकरेंचं काय योगदान? भाजप आमदार नितेश राणेंचा सवाल. मनोज जरांगे मुंबईला येणार नाहीत, आमदार नितेश राणेंना विश्वास. तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या 99% मागण्या मान्य केल्या. नितेश राणेंचं वक्तव्य. दादरमध्ये राज ठाकरेंची बहीण जयजयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा संपन्न. या साखरपुड्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र. आमदार रोहित पवार यांचं फेसबुक पेज हॅक. कव्हर फोटो आणि प्रोफाईल फोटो अचानक बदलला. पुण्यात सुरू असलेल्या भीमथडीच्या जत्रेला रोहित पवारांची भेट. अधिवेशनात सामान्य जनतेला काय मिळालं? रोहित पवारांचा नंदी बैलाला प्रश्न. यावर नंदीनंही डोलावली मान. व्हिडिओ व्हायरल. नाशिकच्या सटाण्यातील आदिवासी भागात डोंगऱ्यादेव उत्सवाची धूम. आमदार दिलीप बोरसेंनी धरला आदिवासी गीतांवर ठेका. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली आढावा बैठक. शेतकऱ्यांना 8 दिवसात मदत द्या, नाहीतर कारवाई केली जाईल. भुसेंचा पीक विमा अधिकाऱ्यांना इशारा. अहमदनगरच्या अकोले कालव्यातील गळतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात शिरलं पाणी. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ. ग्रामस्थ भयभीत. तस्कराकडून शेतकऱ्यांच्या फळबागायतींचं मोठं नुकसान. वाशिम बाजार समितीत सोयाबीनला 4,600 रुपये भाव. मसूर डाळीवर 31 मार्च 2025 पर्यंत आयात शुल्क माफ. वित्त मंत्रालयाचा निर्णय. याआधी 31 मार्च 2024 पर्यंत आयात शुल्क होतं माफ. वीकेंड आणि नाताळमुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे आणि बस स्थानकांवर नागरिकांची गर्दी. अंधेरी, सायन, दादर, विलेपार्लेसह अन्य भागात मुंबईकरांची मोठी गर्दी. नाताळनिमित्त वसईत येशू ख्रिस्तांच्या जन्माचे देखावे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात. या देखाव्यांमधून विविध सामाजिक संदेश देण्याकडे तरुणाईचा कल. वर्सोवा ते विरार सागरी सेतूला कोळी बांधवांचा विरोध करण्यासाठी वर्सोवा गावात कोळी बांधवांकडून सभेचं आयोजन. नवी मुंबई मेट्रोला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. महिन्याभरात 4 लाख प्रवाशांचा मेट्रोतून प्रवास. तर मेट्रोमुळे नागरिकांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध. मराठा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. EWS म्हणून नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा.
सुदानी विद्यार्थ्याकडून 2 जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न. संभाजीनगरच्या शिवछत्रपती नगर इथली घटना. 23 वर्षांच्या उसामा अली युसुफ अहमद या तरुणाला अटक. मुंबई पुणे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केले 1,28,00,000 अंमली पदार्थ जप्त. ठाण्याच्या श्रीनगरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक. 3 कोटी रुपये इतकी व्हेल माशाच्या उलटीची किंमत असल्याची पोलिसांची माहिती. यवतमाळच्या महागावात नायब तहसीलदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीकडून रिव्हॉल्वर जप्त. अहमदनगरच्या शेवगावमध्ये शेतकरी कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून लुटला. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या MIDC परिसरात घरफोड्या होण्याच्या प्रमाणात वाढ. 2 सराईत गुन्हेगारांना अटक. ठाण्यातील नौपाडा भागात ब्युटी पार्लर आणि स्पाच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय. या ठिकाणी छापा टाकत नौपाडा पोलिसांची कारवाई. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं चटणी भाकर आंदोलन. मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. नाशिकच्या येवल्यात सकल मराठा समाजाचा रास्ता रोको. उंदीरवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे फोटो असलेला गावबंदीचा बॅनर अज्ञातानं फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन. भंडाऱ्यातील साहुली गावाजवळ दुचाकीचा अपघात. एकाचा मृत्यू. मलकापूर शहरातील तहसील चौकात गॅरेजला लागली आग. आगीत गॅरेजचं मोठं नुकसान. अग्निशमन दल वेळेत न पोहोचल्यामुळे नागरिकांनीच आग विझवली. काँग्रेस पक्षाकडून जाहीरनामा समितीची घोषणा. पी चिदंबरम समितीचे अध्यक्ष प्रियंका गांधी, शशी थरूर, जयराम रमेश यांचाही समितीत समावेश. भारताचा प्रजासत्ताक दिन सोहळा. सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण. दाक्षिणात्य अभिनेता रामचरणने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे लुईसवाडी येथील शुभदीप बंगल्यावर रामचरण आणि मुख्यमंत्र्यांची भेट. अयोध्येला पायी निघालेल्या शबनम शेखचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. ही तरुणी मूळची मुंबईची असल्याची माहिती. 22 जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा. सोहळ्यापूर्वी अयोध्येत लेझर शोचं आयोजन. कर्नाटकातील हिजाब बंदी मागे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा. हिंदू महासंघाचा अमोल शिंदेला पाठिंबा. तर युवकांवर अतिरेकी हल्ल्याचा ठपका ठेवू नका. ज्या खासदाराच्या पासवर हे संसदेत गेले त्या खासदाराची चौकशी करा. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दिवेंची भाजप सरकारवर टीका. देशाची लोकशाही आणि संविधान नष्ट करण्याचा मोदी शहांनी वेढा उचलला. मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका. कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया दिल्लीत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची घेतली भेट. कुस्तीपटू बजरंग पुनियानं पद्मश्री परत केला. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली पुरस्कार परत करण्याची घोषणा. आमची लढाई एका व्यक्तीविरोधात होती, सरकारविरोधात नाही. बजरंग पुनियाची प्रतिक्रिया. 26 डिसेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात. टीम इंडियाने अद्याप एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकली नाही. त्यामुळे यंदा 31 वर्षापासूनचा अभेद्य किल्ला भारत घेतणार का याकडे आनंद एल राय यांच्या फिर आई हसीन दिलरुबा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण. 2024 मध्ये नेटफ्लिक्सवर हा चित्रपट. गुगल मॅपकडून नवीन फीचर्सची घोषणा. गुगल मॅपमध्ये इंधन बचतीचं फीचर येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.